तर आपण करतो आहोत सामाजिक अंकेक्षण आणि सामाजिक अंकेक्षण दरम्यान आपण अकोट भागातील ग्रामीण भागामध्ये निवासी राहून तेथील ग्रामीण भागाचं निरीक्षण करत आहोत आणि तेथील जे शासकीय योजनांचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्यापर्यंत ती योजना कितपत पोहोचली आहे याचं सुद्धा निरीक्षण करत आहोत। तर 18 ते 65 वर्ष या दरम्यान जर कोणी अपंग असेल तर त्यांच्याकरिता शासन स्तरावरून संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते। याच योजनेमध्ये जर एखादा अपंग किंवा अनाथ असेल आणि त्याचं वय 18 पेक्षा कमी असेल तर अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये दिले जातात। तर याच योजनांचे लाभार्थी आज आपण बघणार आहोत। तर सध्या आपण आहोत अकोट तालुक्यातील पातोंडा या गावामध्ये। तर शासन स्तरावरून अपंग व्यक्तींकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राबवली जाते। तर याच योजनेचा एक संभाव्य लाभार्थी सध्या आपल्या सोबत आहे, सोहम। तर याला एका हाताने अपंगत्व आहे। या योजनेसाठी तुम्ही याच्या आधी अर्ज केला होता का? नाही। याला हे केव्हापासून आहे? मग बचपनापासूनच आहे। बरं, याला 1500 रुपये दरमहा अनुदान मिळते। तर शासन स्तरावरून जे अनुदान दिलं जातं ते जर लहान बालक असेल म्हणजे 18 वर्षाच्या आतील असेल तर त्यांच्यासाठीचं जे अनुदान आहे ते त्यांच्या पालकांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं। तर याचा जो अर्ज आहे आपण स्वतः आता यांच्याकडून अर्ज घेतलेले आहेत आणि आपण स्वतः तलाठी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत। तर तुमच्याही गावामध्ये असे जर असतील की ज्यांना याची गरज असेल तर तुम्ही हा मेसेज त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा। जर त्यांचं जाणं तिथं शक्य होत नसेल तर तुम्ही गावातील युवकांनी सुद्धा पुढाकार घेऊन यांचे अर्ज तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकता। तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज पोहोचवल्यानंतर अर्जाची पोचपावती घ्यायला विसरू नका। अर्जासाठी जे लागणारे जेही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसूनच जातील। तर त्या व्यक्तीचं दारिद्र्यरेषेच्या यादीमध्ये नाव असेल किंवा त्याचं उत्पन्न 21,000 पेक्षा कमी असेल। पण या ठिकाणी जर अपंग असेल तर त्यांच्यासाठी इथे शिथिलता देण्यात आलेली आहे। त्यांचं जे उत्पन्न आहे ते 50,000च्या कमी असेल तरी चालेल। अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांच्या अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे।